हॅलो नमस्कार फ्रेंड्स. मी आज रेडी रांगोळी मॅट बनवण्यासाठी बॅनर घेतले आहेत. तुम्ही याऐवजी कॅनव्हस, रेक्झिन काहीही घेऊ शकता. माझ्याकडे बॅनर शिल्लक होते, सो मी बॅनरवरती तुम्हाला डिझाईन बनवून दाखवत आहे. त्यासाठी आपल्याला एकदा असा फोल्ड द्यायचा आहे बॅनरला. आपण 2 फुटाची रांगोळी बनवणार आहोत, त्यासाठी मी 2 फुटाचा बॅनर घेतला आहे. असं फोल्ड करून दाब देऊन घ्यायचं आहे. पुन्हा एक फोल्ड करायचा आहे. पुन्हा आपल्याला दोन्ही साईडनी असा दाब देऊन घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या घड्या व्यवस्थित पडतील आणि आपल्याला लाईन व्यवस्थित मिळतील. आता हा सेकंड फोल्ड केला आहे आपण. आता थर्ड फोल्ड करूया. व्यवस्थित बघा, मी हा तिसरा फोल्ड करते आहे. आपल्याला बॅनर 4 वेळेस फोल्ड करायचा आहे, ज्याने आपल्याला व्यवस्थित लाईन मिळतील. आणि असा दाब देऊन घ्यायचा, म्हणजे लाईन व्यवस्थित भेटतील. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे. आता हा चौथा फोल्ड केला आहे आपण. अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्याला किती सुंदर लाईन भेटल्या आहेत आणि आपल्याला एक सेंटर पॉइंटही भेटला आहे मध्ये. आपल्याला टोटल 16 भाग भेटले आहेत त्याचे. तर आता आपल्याला व्यवस्थित लाईन मारून घ्यायच्या आहेत. ज्या आपल्याला व्यवस्थित लाईन दिसत आहेत तिथे पेन्सिलने लाईन मारून घ्यायच्या आहेत. अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला टोटल 16 पार्ट भेटले आहेत, म्हणजे 16 लाईन भेटल्या आहेत. तर आपण असे प्रत्येक याच्यावरती पेन्सिलने लाईन मारून घेऊया. व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित लाईन दिसत असतील, तुम्ही बघू शकता. मी याच्यामध्ये काय याचा यूज करत नाही आहे. आपल्याला व्यवस्थित सर्कल काढून घ्यायचा आहे. आपण कर्कटक, ताट वगैरे असं काही वापरणार नाहीत. फक्त हाताने डिझाईन बनवणार आहोत. तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकता. आणि तुम्हाला जर नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करते. अशा पद्धतीने आता मध्येही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. मधल्या पार्टमध्ये यासाठी तुम्ही जर तुम्हाला सेल करायची असेल रांगोळी, तर तुम्ही रेक्झिन वापरा किंवा मग कॅनव्हस वापरा. ही मी माझ्यासाठी घरी यूज करण्यासाठी बनवत आहे, त्यामुळे मी बॅनर वापरले आहे. कारण की कस्टमरला कधीही क्लॅरिटी दिलेली चांगली. अशा पद्धतीने मी टोटल 16 लाईन मारून घेतल्या आहेत. आता आपल्याला काढायचं आहे सर्कल. तर त्यासाठी आपण पट्टीच्या सहाय्याने एक फुटावरती मार्किंग करून घेऊया. अशा पद्धतीने 12 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे सगळ्या लाईनवरती. तुम्ही बघू शकता. सेंटरपासून तर इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मी असं सगळ्या साईडने बघू शकता मार्किंग करून घेतले आहे सगळ्या लाईनवरती. 1 फुटाची मार्किंग. आता यानंतर आपल्याला सगळे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने इथपासून इथपर्यंत 1 फूट अंतर आहे. आता तुम्ही दोऱ्याने सर्कल कसं काढू शकता मी तुम्हाला आधी सांगते. असा 1 फूट म्हणजे 12 इंच आपल्याला दोरा घ्यायचा आहे. त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने असं सर्कल झालं पाहिजे दोन्ही साईडनी, कारण की आपल्याला एका साईडने बोट अडकवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पेन्सिल. तुमच्याकडे मोठ्या साईजचं कर्कटक असेल तर ते तुम्ही वापरू शकता, पण आता प्रत्येकाकडेच असते असे नाही, त्यामुळे मी ही खूप सोपी अशी पद्धत सांगत आहे. अशा पद्धतीने सेंटरला आपल्याला दोरा अडकून बोट ठेवायचे आहे आणि हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सेंटरला दोरा अडकून बोट ठेवायचे आहे आणि दुसऱ्या टोकाला आपल्याला पेन्सिल अडकवायची आहे आणि अशा पद्धतीने पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत. ही खूप सोपी पद्धत आहे. याने 2 फुटाची रांगोळी एकदम परफेक्ट बनली जाते. तुम्ही यापेक्षा मोठीही रांगोळी काढू शकता याच्यामुळे. अशा पद्धतीने सगळ्या साईडने व्यवस्थित सर्कल काढून घ्यायचं आहे आपल्याला पॉईंट जॉईंट करून. जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही हाताच्या सहाय्याने पण असं व्यवस्थित पॉईंट जॉईंट करून घेऊ शकता. पण मी तुम्हाला दोऱ्याची प्रोसेस खूप सोपी सांगितली आहे, तुम्ही तीही ट्राय करू शकता किंवा असा हातानेही पॉईंट जॉईंट करून घेऊ शकता. व्यवस्थित पॉईंट जॉईंट करून घ्या. अशा पद्धतीने आपला सर्कल तयार झाला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित सर्कल दिसत असेल. तर आता आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजे मध्ये 3 लाईन सोडून आपल्याला चौथ्या पॉईंटला जॉईन करून घ्यायचं आहे. इथपासून इथपर्यंत 1 2 3 मध्ये 3 लाईन सोडून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि लाईन मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित. तर मी यावरती आता स्केल ठेवते, कारण की टेपवरती व्यवस्थित लाईन मारता येत नाही आहे. अशा पद्धतीने स्केल ठेवून मी लाईन मारून घेते. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला एकदम परफेक्ट रांगोळी डिझाईन बनवता येईल. आता आपल्याला हे 3 पॉईंट सोडून पुन्हा हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. इथपासून तर इथपर्यंत मध्ये 3 लाईन सोडून द्यायच्या आहेत आणि पुन्हा जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी व्हिडिओ फास्ट केला नाही आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकता. इथून पुढची डिझाईन खूप लक्ष देऊन बघा, कारण की समजण्यास थोडीशी अवघड आहे, पण मी खूप सोप्या पद्धतीने समजावले आहे. तुम्ही लक्ष देऊन बघितली तर तुम्हालाही व्यवस्थित डिझाईन काढता येईल.
मी आता अशा पद्धतीने व्यवस्थित पॉईंट जॉईन करून घेत आहे. तुमच्याकडे मोठी स्केल असेल तर तुम्ही ती वापरू शकता, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी आधी टेप ठेवून घेते आहे, कारण की लाईन चुकायला नको. या ठिकाणी आपल्याला पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला या टोकावरचे जे पॉईंट आहेत, म्हणजे हे पॉईंट, हे आपल्याला या टोकावरचे पॉईंट, आता हे आधी हे जोडले होते आपण, आता या दोन्ही टोकावरचे पॉईंट जॉईन करून घ्यायचे. चारही टोकावरचे, सॉरी, इथपासून तर इथपर्यंत. तुम्ही बघू शकता असे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला एक चौकोन काढून घ्यायचा आहे असे पॉईंट जॉईन करून. अशा पद्धतीने मी चौकोनाच्या कोपऱ्यावरील, म्हणजे बॅनरच्या चारही कोपऱ्यावरील पॉईंट व्यवस्थित जॉईन करून घेतले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला आणखी एक चौकोन भेटला आहे. तर आता आपल्याला इथपासून इथपर्यंत ही मधली लाईन म्हणजे खोडून घ्यायची आहे. तुम्हाला जर राहू द्यायची असेल तर राहूही देऊ शकता, पण डिझाईन व्यवस्थित दिसण्यासाठी मी इरेज करते आहे. इथपासून मधली एक लाईन खोडायची आहे आपल्याला. आता यानंतर आपल्याला जितकं माप आहे तितकंच इकडं मार्किंग करून घेऊन आपल्याला हे इथपासून पॉईंट असे जॉईन करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण जी इरेज केलेली लाईन आहे, म्हणजे खोडलेली लाईन आहे, तिथपासून इथपर्यंत आपल्याला जितकं अंतर आहे, तुम्ही बघू शकता, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं जेवढं अंतर आहे, म्हणजे तेवढंच अंतर आपल्याला इथपासून मार्किंग करून घ्यायचं आहे इकडे. तर आपल्याला सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असं एवढंच अंतर इकडं घ्यायचं आहे. जिथे जिथे आपण इरेज केलेलं आहे ती लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे इथपर्यंत. तुम्ही बघू शकता, फक्त इरेज केलेल्या लाईनवरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. मी सगळ्या लाईनवरती मार्क करून घेत आहे. माझं अंतर झालं होतं 3 इंच. तुमचंही 2 फुटाची रांगोळी असेल तर 3 इंचच होईल. अशा पद्धतीने मी सगळीकडे मार्किंग करून घेतले आहे. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे मध्ये आपल्याला असा शंखासारखा आकार मिळेल. असे पॉईंट मी जॉईन करून घेते आहे. अशा पद्धतीने मी सगळे पॉईंट जॉईन करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता आपली डिझाईन आता व्यवस्थित दिसते आहे. तर आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित डिझाईन बनवू शकता.
मी खूप सोप्या पद्धतीने अशी समजून सांगितली आहे. तर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की सांगा. तर आपली रांगोळी तयार झालेली आहे. आपण यानंतर पेन्सिलने सर्कल डार्क करून घेऊया. आणि कर्कटकने मध्ये छोटासा सर्कल काढून घेऊया. तुमच्याकडे कर्कटक नसेल तर तुम्ही छोट्याशा झाकणाचाही वापर करू शकता. अशा पद्धतीने छोटासा सर्कल काढून घ्यायचा आहे. तर चला आपण आता व्यवस्थित फर चिटकून घेऊया. मी हे 20 वॅटची ग्लू गन घेतलेली आहे. आपल्याला अशी मध्यभागी ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती फर चिटकून घ्यायचं आहे. इथपासूनची प्रोसेस आपली खूप सोपी आहे, कारण की डिझाईनचंच काम फक्त अवघड असतं. त्यानंतर आपल्याला फक्त कलर चॉईस करून चिटकवत जायचे असतात. एक्स्ट्रा फर आपण कात्रीने कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण इथे कलर फिल करून घेणार आहोत. आता मी या ठिकाणी रेड कलरचं फर चिटकवून घेते. मी अशा पद्धतीने पूर्ण रेड फर चिटकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. फर चिटकवण्याची खूप सोपी प्रोसेस आहे. फक्त सावधगिरीने चिटकवा, कारण की ग्लू गरम असतो त्यामुळे चटका लागू शकतो. अशा पद्धतीने मी रेड फर चिटकवून घेत आहे. आधी बॉर्डरला चिटकून घ्यायचं, त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते. कारण की तुम्ही जर साईडने मध्ये चिटकून घेतला आधी आणि नंतर बॉर्डरला चिटकवलं तर फिनिशिंग प्रॉपर दिसत नाही. मी दोन्ही रेडच्या मध्ये क्रीम कलर यूज करत आहे, कारण की कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते. असे डिझाईन कशीही बनवा, पण कलर जर चॉईस व्यवस्थित केले तर रांगोळी खूप सुंदर दिसते. त्यात ही फर उलन रांगोळी तुम्ही कधीही वापरू शकता. म्हणजे ही वॉशेबल आहे आणि कुठेही ठेवू शकता. पावसातही खराब होत नाही. व्यवस्थित मी चिटकून घेत आहे फर. एकाआड एक चिटकवत जायचे आहे त्यामुळे. आणि जसे जसे तुम्ही फर चिटकवत जाता तसे तसे डिझाईन खूप सुंदर दिसायला लागते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला ग्लू गन पाहिजे असेल तर तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात घेऊ शकता. 60 वॅट 40 वॅट. मी ही जी वापरते आहे ही मी मिशोवरून ऑर्डर केली होती. ही 20 वॅट आहे. याच्यासोबत 50 स्टिक आल्या होत्या आणि गन आली होती. तर हे मला 230 रुपयात भेटलं होतं. आणि पण ही ग्लू गनही छोटी आहे आणि हिच्या स्टिकही खूप छोट्या आहेत. त्या लवकर संपतात. त्यामुळे तुम्ही 40 ते 60 वॅटची ग्लू गन वापरू शकता. अशा पद्धतीने मी मध्ये व्यवस्थित फर चिटकून घेतले आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. आता आपल्याला या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे या ठिकाणी ग्रीन कलरचे फर चिटकून घ्यायचे आहे. तर चला आपण या ठिकाणी ग्रीन कलरचा फर चिटकून घेऊया. आधी ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरचा फर चिटकून घ्यायचा आहे. एकदम सावधगिरीने चिटकवायचा आहे. मी जसे ठिकाणी फर चिटकवायला सांगत आहे तसं तुम्ही फॉलो करू शकता. आणि आपल्याला एक्स्ट्रा फर कट करून घ्यायचा आहे. आणि जो मधला स्पेस आहे त्या ठिकाणी आपल्याला येलो कलरचा फर चिटकवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी आधी ग्लू लावून घेते. त्यानंतर येलो फर एवढ्या पोर्शनमध्ये आपल्याला चिटकवायचं आहे.
आधी बॉर्डरला चिटकून घ्यायचं कधी पण फिनिशिंगसाठी, कारण बॉर्डरला चिटकवल्यानंतर फिनिशिंग सुंदर येते. तुम्ही बघू शकता जसे जसे आपण कलर भरत जातो तसे रांगोळी खूप सुंदर दिसायला लागते. एवढ्या पोर्शनमध्ये आपल्याला येलो कलरचं फर चिटकून घ्यायचं आहे. असं मी व्यवस्थित चिटकून घेत आहे येलो कलर. अशा पद्धतीने मी पूर्ण येलो आणि ग्रीन कलर चिटकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता यानंतर मी ऑरेंज फर घेतला आहे, जे आपल्याला या ठिकाणी चिटकवायचे आहे. या इतक्या स्पेसमध्ये व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहे सगळ्या साईडने. तर चला आपण चिटकून घेऊया. अशा पद्धतीने मी ऑरेंज फर व्यवस्थित चिटकून घेत आहे. मी याआधी माझ्या चॅनलवरती फर उलन रांगोळीचे काही डिझाईन अपलोड केले आहेत, तुम्ही त्याही फॉलो करू शकता. आणि नवीन कुठली डिझाईन तुम्हाला शिकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी ती बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशा पद्धतीने मी पूर्ण फर चिटकून घेतले आहे. आता आपल्याला यानंतर एक्स्ट्रा जे साईडचे बॅनर आहे ते कट करून घ्यायचे आहे कात्रीने. अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा बॅनर कट करून घेतले आहे सर्कलमध्ये. तुम्ही बघू शकता हाताने बनवलेले सर्कल हे खूप परफेक्ट बनले आहे. आणि मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते. एकदम 24 इंच ॲक्युरेट, म्हणजे बरोबर 2 फुटाची रांगोळी आपली बनते. तर मी बनवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.